काय म्हणताय? अहो म्हटलं प्रियंका, जसं म्हटलं त्या भावानं साड्या आणल्या त्या नंदाईसाठी आणि त्या लेकरासाठी फराक आणली. कसं आपल्या घरी पहिल्याने आल्या होत्या, त्याला साड्या द्याच लागतात नाही. कायले बाई, कायले खर्च करत बसली, काही गरज नाही. कुठे साड्या घालतात त्या नंदा मायाच्या, पाहिलं नाही काय? नाही व, घालू की नाही घालू बाई, आता गरीबाच्या घरची साडी हलकी फुलकी आपल्या नाही, पण आपलं काम आहे ना बाई देणं. मग अजून तर तुला मला म्हणतील ना माय बाई, तिच्या माझ्या घरी गेलं साड्याही दिल्या नाही, मग आपलं काम आहे बाई देणं. दिलं फेकून का देऊ ना तिथून गेल्यावर, आपण आपलं कर्तव्य करा. काय कर्तव्य आई, हे बाई कोणाला एखाद्याला गरीबी दे जे खरंच घालीन असे मग यायला नाही देऊ. माझ्या बोड्या आहेत या, काही फायदा नाही यायला करून, काही नाव नाही निशान नाही. खरंच ना, जे खरंच आवश्यकता आहे की नाही त्याने तो घालते की नाही त्याला आवडी न द्यावं, अशा माझ्याच बोळायला देऊ नाही. जाऊ दे प्रियंका, जाऊ दे. अजून म्हणतील त्या मला आयुष्यभर मला टाळडोले मारतील त्या. मग आईला म्हटलं आई देऊन दे, जाऊ दे, 2 साड्याची काय गोष्ट नाही आहे. तसं तर मायरोडला साड्या होत्या म्हटलं बायचिड्याच्या आपल्या आरूच्या, पण त्या घरी आहेत ना सगळ्या, त्यातल्याच काढून दिल्या असत्या. मग आता आणल्या म्हणतं गजानन विकत आणल्या माझ्या भावानं, त्या देऊन देतो म्हटलं. देऊन द्या बाई मग काय आणल्या तर. चला मग छायताई, आता आम्ही निघतो. मग तुम्ही कधी येता? तर मी थांबतो ना आता 8 दिवस थांबतो, मग येतो ना. या आहेत का दोघी अजून? हो त्या आहेत, त्या जन्माला पुरल्या ना. कुठे जातील त्या? हो राहू दे, आता उन्हाळा आहे तर राहतात त्या. तू चालली का माहेरी? हो मी जाईल ना, पण तुम्ही आल्यावर जाईल ना मग मी. दोघी सोबत गेलं तर मग कसं? हो ती अंका का ते काहून झाली तेजस्वीनी, तरी मी म्हटलं होतं ये म्हणून, स्पेशल फोन केला होता मी. जाऊ द्या ना, ते काय धर्मित तरी आहे का तेजस्वीनी? वरदान टोकाचं पाणी आहे ते. जाऊ तिकडे, ते किशोर भाऊ निंदून राहिली, इथंच पडेल आहे ती. हो ना बाई, किशोर भाऊ तरी न्यायला पाहिजे. जाऊ दे, निघणापच काय. चल मग साड्या देऊन द्यायला लावतो मी आईले. गरमी होतेच करत निवड जेवायपर्यंत गरमी होतेच केलं बाई दोघी नाही. हो गरमी होती ते कपडे काढून उभे राहा ना, गरमी होत नाही म्हणा. नाही तर काय, अशा बाहेर असं बोलायला लागते. ते मग सांग काय बोलते प्रियंका. हो ना बाई. चालूच आहे मग, देऊन दे साड्या तेले. हो चाल, ये व प्रियंका, ये ना इकडे. हो आलीच. नमस्कार. जसा पाहिजे तसा सपोर्ट करून देणार तुम्ही प्रियंकाच्या नवीन चॅनलला. हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण नवीन चॅनल सुरू केलं ते महाराष्ट्राचं कार्टून, त्याला सपोर्ट करा ना. सपोर्ट करा, मग मी रोज व्हिडिओ टाकत जाईन. आणि त्याचं नवीन स्टोरी आहे सर्व, ती जुनी स्टोरी जाऊ दे आता. ते यूट्यूब नाही म्हणते ती जुनी व्हिडिओ टाकायला, जुन्या स्टोरी टाकायला. ती जुनी स्टोरी एवढी चांगली होती आपली, ते तेजूची, मस्त बबनची, आशूची. पण ती यूट्यूबला नाही आवडलं ना, यूट्यूब नाही म्हणतात ती स्टोरी सांगावायला आता. मग चॅनलही बदलला, आपण सगळंच बदललं, तुम्हाला तर माहीतच आहे. पटकन जाऊन नवीन चॅनल सबस्क्राईब करा, याला सबस्क्राईब करा, प्रियंकाला सपोर्ट करा. आई ती पदरानं हवा घाल, खूप उकळून राहिले इथं. काही उकळत नाही, राहू दे. आल्यापासून उकळून राहिलं करू राहिली. सूर्याला जाऊन बसली का तू? आई बी आपलं. मला खूप आवडून राहिलं मामीच्या आईचं घर, खूप मजा येऊन राहिली. आजी आपण इथंच राहू ना, 8-10 दिवस इथंच राहू आपण. 8-10 दिवस हो बाई. 8-10 दिवस आहे का कोणी एवढे दिवस बाई? नाही हो बाई, आपण चाललो आता घरी. तसं ठीक आहे म्हणा. अगं मम्मी म्हटलं 8 दिवस राहून जाऊन इथं, म्हणजे कसं संध्याकाळचं वातावरण खेळायला मला खूप पाहायची इच्छा आहे. कसं वाटते, काय वाटते? मंदा तू खेळतच तर राहतो, तू कशाला राहायचं काय? काही बोलतो, खेळातलं वातावरण पाहायला लागते म्हणते. चल घरी, तुला गरमी होऊन राहिली, आता काय राहते इथं? अगं बाई मी राहतो खेड्यात, माझं घर किती शहरासारखं बांधलेलं आहे. असं त्यांचं मोकळं अंगण आहे ना इथं, मस्त त्या अंगणात बास टाकून झोपायची, ते चांदण्या पाहायची मजाच वेगळी आहे ना. आहे की नाही कशी येतं? हो आहे मज्जा म्हणा पाहायची. राहून जाऊ मग, त्यांनी म्हटलंच कुठे आपल्या राहून जा म्हणून, तयारीच केली आपली निघायची. राहू दे, काही राहा लागत नाही म्हटलं नाही तर. नाही म्हणायचं काय आता, ते मामीची तसे चांगले आहेत. काही नाही, चांगले आहेत त्या, पण तुम्ही ना चांगले. चला आता मुकाट्या ना घरी. घ्या ताई, मंदाताई साडी घ्या, मंदाताई, श्वेताताई. आणि पोरींसाठी पण कपडे आणले बरं. बसली पाय कशी फदाड्यासारखी, या मंदाला बसायची सूट नाहीये. पाय कसे दे लंबे करून.
आमची का बिदाई पण करते का आता? अगं मग आमचा विचार बदलला. आम्ही थांबतो म्हटलं आजचा दिवस. मामीजी थांबून तुमच्या घरी काही अडचण आहे का तुम्हाला? नाही हो बाई, आम्हाला काय अडचण असेल बापात बाई. थांबा ना थांबा. तुम्हाला म्हटलं गमती की नाही गमत गरीबाच्या घरी म्हणून नाही राहिली. कसं आमच्यावर एकच कूलर आहे तुम्हाला तर माहित आहे. आणि तुम्हाला होते बाबा गरमी. हो एक आम्हाला गरमी तर होतेच, पण जसं तुमच्या खेळातलं वातावरण पाहायची इच्छा आहे तसं रात्री कसं खेळात बाहेर झोपायची खूप मजा आहे की नाही, तर ते पाहायची इच्छा आहे. कशाला खेळातलं वातावरण पाहता? सरे भूत दिसतात इथं खेड्यात. मग काय तर याच्या घराच्या मागे मोठा भूत बंगला आहे. इन्ने एखादी चुडेल झोंबीन ना तुम्हाला ननद बाई. पहिलेच झोंबे नाही वाटते एखादी, दुसरी येऊन झोंबीन तिची मावस बहीण. म्हणून म्हणतो चालला आपल्या घरी बरं राहते. काही पण बोलते का ग? तू का लहान मुलगी समजली का मला? काही पण भीती दाखवते. कशी चुडेल कशाचं काय काही पण बोलत राहते. असं काही पण बोलत राहते. झोपली की समजेन तुम्हाला मग. काही बोलते काय हो प्रियांका? चुडेल कायची माय आमच्या घरी. थांब ना बाई तू मजा घ्यायला काय हरकत आहे? तसं येतच नाही त्या घरी. ते चुडेला धाक दाखवला एक बरोबर पैता. माया म्हणणं आहे काही गरज नाही नारायची. करा घरीत तुमची इच्छा असेल तर थांबा ताई. पण पहा मग आता इथं एवढी आमची म्हणजे आईची परिस्थिती एवढी नाही ना एवढी तुमची सोय घेतल्या जाईल. थांबतो आम्ही थांबतो. अगं काय त्याच्यात आता राहून साडे की तुम्ही साडी पण राहणार. मग काय ठेवते साडी बाजूला. बरं जाऊन जा मग. आता नाही ते तेजस्वीला फोन करजो हो. ते थांबतो म्हणा आम्ही आता आजच्या दिवस. थांबायची इच्छा यायची तर हो लावतो तिला फोन. तिला तर बरंच आहे. का दीदी तुला काही इतकं राहायचं पडलं का इथे? का बरं राहा वाटत राहिलं तुला एवढं करून राहिला का तुला छायाच्या आईच्या घरी? अगं म्हटलं राहू म्हटलं चांगलं वाटते ग. मोकळं आहे घर वगैरे. एवढी पण गर्मी नाही होते. आणि मुद्दामून म्हटलं तिला हिनवायसाठी. आणि एवढा छान मेकअप केला. कुठल्या बायका पण नाही आल्या बघायला मला. हो ना यांच्याशी कोणी बोलत नाही वाटते कोणी येत नाही वाटते यांच्या घरी. काय माहित बाई येते की नाही येत. ती पोळावाली बाई आली ती पण मला एवढे भाव देत नव्हती. मी तिच्या समोर गेली पण होती तरी पण माझ्याकडे पाहत पण नव्हती. काय यांच्यासारखेच लोक आहे इकडे यांच्याकडे पण काही लक्ष पण दिलं नाही तिने माझ्याकडे. असं पण नाही म्हटलं की छान आहे दिसायला आत्या वगैरे काहीच नाही. बाळाची आत्या काहीच नाही बोलली. जाऊ दे मग आता तुझी इच्छाच आहे तर रात्रभर थांबून जाऊ. अगं बाई आर उठली. अगं ये छाया अगं आर उठली ये इकडे. हा ना पोरजी काहीच काळजी नाही. हिला टाकून देते कुठं पण चालली जाते. अरे उठली का दारू? झोपली पण बराच वेळ झोपली आता. नाही तर एवढी झोपत नाही ती कधी. अगं कुठे पण टाकून देते का तिला? ते काळजी घेते की नाही बाळाची? कुठे पण टाकून देते उन्हात अन्नाची. कुठं पण कशाली आता होता ना दोन हवा घालायला गरमी राहिली भाची रे. तर आता ना काऊन हवा घातली? अगं बाई तू आता बस बाई. तुला स्पेशल बोलला आणलाय का आम्ही इथे? आत्या सर्व काय आत्यानेच करायचं का? आणि तुम्ही कधी काळजी घ्यायची मग तुमच्या लेकरांची? आता आत्या असल्यावर आम्हाला काय काळजी आहे? आता राह वाटलं इथं. आताचं काही मन नाही करून राहिलं जायले. आरूच्या मामाच्या घरून आताचं मन नाही करून राहिलं. आताचं मन रमलं बाई. भाऊदेच्या माहेरात नचं मन रमलं. आत्याला काही माहित नाही की याच्या घराच्या मागे भूत बंगला आहे. चुडेलने फिरतात. काही पण नको बोलू. भूतान बीत आम्ही नाही घाबरत भूतागी त्याला. तुम्ही कशा घाबरत नाही हे पाहतो बरोबर मी आता रात्री. नाही तुम्हाला पडून डावलं रात्रीचं नावाची प्रियंका नाही मी. जन्म भरायची आठवण ठेवीन तुम्हाला दोघी बंदे लक्षात ठेवा म्हणा.